के शूट किया था, बहुत मज़ा आया ठंडी में। बट हर एक शॉट के बाद मैं देखती थी कि कोटी सर और देव के चेहरे को, क्योंकि वो लोग मॉनिटर पे बैठ के देखते थे, कुछ तो डिस्कशन होता था, मुझे नहीं पता क्या, एक और करेंगे, बहुत अच्छा था, एक और करेंगे। तो ये जो परफेक्शन की जो खोज होती है ना, वो इंसान को कभी सेटिस्फाई होने नहीं देता है। एंड आई एम सो ग्लैड, आई एम सो लकी एंड आई एम वेरी थैंकफुल टू ऑर्को ऑल्सो। ऑर्को ने मुझे फ़ोन किया कि आई एम डूइंग एन आइटम सॉन्ग फॉर द फर्स्ट टाइम, ही सेड। And I'm thankful to Dev that he chose me, he gave me this opportunity to perform in the song, and I hope you guys will like it, and I really wish all the very best, because मुझे पता है, मैंने खुद भी देखा है कि बहुत मेहनत की है इन्होंने। तो शूट नहीं किया, पर वो 4 रात ये भी बैठे थे सेट पे, मैम भी बैठी थी सेट पे, इतने ठंड में बच्चे भी आए थे। एंड आई रिमेंबर each and everyone in the unit have put their blood and sweat in the film. So please आप लोग आइएगा, सपोर्ट कीजिएगा and please मूवी देखिएगा. I'm sure you guys will be entertained. Thank you so much. Yes, thank you. यानंतर अनिल सर, हिंदी, मराठी, आता भारताच्या प्रादेशिक 5 भाषा त्या चित्रपट कसा अनुभव आहे, काय सांगाल? मला खूप चांगला अनुभव आहे. देव स्वतः मानतो मला या सिनेमात संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपट करून जाऊ पहा. सिनेमा खूप सुंदर झाला. धन्यवाद. यस, धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो, आपण तसंच बोलवायचं का तेजस्विनी मॅमला? कुठे गेले सर? रवी सर वैसाही बोलायचे म्हणजे तर नाही जोरदार टाळ्या तेजस्विनी मॅम, प्लीज फ्यू वर्ड्स. उपस्थित सर्वांना नमस्कार. जेवढे प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत, आरती मिश्राजी, कुलकर्णीजी, UFO, पॅनोरमा, आय थिंक देव तर आहेच प्रोड्युसर, पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे. तर पण आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटी गारू. मला वाटतं की मी देववरती नंतर येणार आहे, पण कोटी गारूविषयी बोलते. कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा, किंवा कुठली फिल्म आपण जेव्हा बघतो, आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाही आहे, कारण आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो, सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो. पण मला आनंद या गोष्टीचा, या टीम बरोबर काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटी गारूंची ही लँग्वेज नाही. म्हणजे आमचा एक टेक तेलुगूमध्ये असायचा, एक टेक मराठीमध्ये असायचा. त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते, त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते. म्हणजे जेव्हा जसा प्रॉब्लेम मला तेलुगूमध्ये संभाषण, कुठलेही संवाद फेकण्यामध्ये झाला, तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल, कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही. पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती ही अख्खी इंडस्ट्री, म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे, ही इमोशन्सवरती चाललेली आहे. अरे हे तेच प्रवीण सर आहेत का? ते म्हटलं शेती राखायची वगैरे आली इथं. प्लीज. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी, तर चित्रपट भारतातल्या 5 भाषांमध्ये येतोय, पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, शहाजी महाराजांचं कार्य आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या चित्रपटाला मातीचा वास आहे. या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं, माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं, या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटी गारूंनी दाखवलंय. तर कोटी गारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटी गारू, बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर. आणि या कोटी गारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला. त्यामुळे मी
या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलन आहे. तर खूप महत्व. तर मला पहिलाच सीन या दोघांनी ऐकवला की तो असुरा हातात असं ते काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का पीत आणि एका महिलेबरोबर बसलेला असतो. तर मी ह्याला म्हटलं अरे देव, तर हे काय मला जमायचं नाही बाबा. तो म्हटलं म्हणजे, अरे म्हटलं कसं आहे, माझा मुळशी पॅटर्न असेल, आंबीरराव असेल, देऊळबन, मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही. माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते, कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना. फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली कारण ती बायोपिक होती, त्यांच्या हातात सिगारेट नेहमी असायची. तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट, कारण मी स्वतः निर्व्यसनी आहे, तर मी म्हटलं मी हे प्रमोट करणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो. मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता. अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेत, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला. तर मी तिला म्हटलं नाही सर, वो मारना तो पडेगा सर. आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून. त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय. पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यातनं आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळे तसंच करायचं होतं मला. पण हे काहीतरी वेगळं आहे. या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा. हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलायच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल. शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय. तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचा. कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील. कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो, कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात. तू सुद्धा त्याच ताकदीने मानलंय. त्या मला दाढी येत नाही. म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असती ना, मी अशी पूर्ण ठेवली असती. म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी, का तर मला ते नाही दाढी मिशा हवी. देवाने मिशा दिली, केस दिले, पण दाढी नव्हती दिली. पण ती इच्छा देवानी या सिनेमात पूर्ण केली. त्यामुळे देव खूप खूप धन्यवाद. किंवा खूप भारी कॉस्ट्युम आहेत, ते खूप जड होतो ते शूज, आणि खूप वर्ण उड्या मारायच्या होत्या. साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते रोप फायटिंगला. त्यामुळे ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसतोय पण छान. हा म्हणजे माझी आई मला म्हटली तुला दाढी असते तर तू असंच दिसला असता. हा त्यामुळे धन्यवाद. आणि बघा सरदेश, सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ हाथ जोड़कर, क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता. सो थैंक यू उसके लिए. मैं पहले अपने आप का इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था और मेरे जो गुरु है SS राजमौली, उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया. तो ये मेरी शुरुआत है मगधीरा से. ये हमारे डायरेक्टर पेटाकोटी, मैं इनको 14 साल से जानता हूँ, फ्रॉम लास्ट 14 ईयर्स. और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था. और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देयर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड हैविंग एन एसोसिएशन फॉर वेरी लॉन्ग टाइम. तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया, आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं. तो मैं मेरे साउथ की एंटायर इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूं. बिकॉज ऑफ देम
I am what I am today. Or I'll just start with a small note. I want to thank my producers, Mr. Ashwini Kumar Mishra. ये मुझे इनके बगैर ये सपना अधूरा रहता था. मिश्रा जी, I love you. Because ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी. To fight against a system like, you know, if I'm working in Telugu industry, I had to do something in Marathi which we didn't know much about Marathi cinema. So मिश्रा जी ने मुझे उस चीज में सपोर्ट किया. सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरी माता जी का सपना, यू शुड डू इट. और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला. थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस. एंड आई वांट टू थैंक मिहिर, आई वांट टू थैंक समीर जी. थैंक यू वेरी मच फॉर ऑलवेज बीइंग देयर विद अस. मिस्टर विजय, वॉट विजार्ड एंटरटेनमेंट, विजय जी मेरे हनुमान है. कभी भी मुझे कुछ हेलो. थैंक यू विजय जी. आई जस्ट टेल यू, मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ. सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू. विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती. इन्होंने जो लिखा है दमदार, बोलते नहीं का दमदार, एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है. मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट. वो जो हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है. जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है. तो प्रवीण जी, विदाउट यू ये जर्नी इनकम्प्लीट है. थैंक यू. और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूँ, हमेशा ऐसे ही प्यार करते रहना.